रिक्षाचालकाला कारण 1 मे पासून महाराष्ट्रामध्ये तसं होत नाही. 1 मे पासून महाराष्ट्रामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणात RTOचे आमचे सगळे अधिकारी आहेत ते रस्त्यावर उतरून ज्या वाहन चालक म्हणजे रिक्षा असू द्या किंवा टॅक्सी असू द्या त्यांना मराठी येणं जे अनिवार्य महाराष्ट्राच्या राज्य शासनाची भूमिका आहे. 2019 साली राज्य शासनाचा GR आला की महाराष्ट्रामध्ये जर रिक्षा चालवायची असेल किंवा टॅक्सी चालवायची असेल आणि त्यासाठी त्यांना जर परवाना घ्यायचा असेल म्हणजे परवाना असू द्या किंवा त्यांना जो काही बॅच असू द्या किंवा लायसन्स असू द्या त्यांना येणं बंधनकारक आहे. आणि ती मोहीम आम्ही घेतो आहे. मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांच्या तक्रारीवरून आम्ही काही पाहणी चालू केली होती आणि आता ती 30 तारखेपर्यंत त्याचा अहवाल येईल. परंतु काही रिक्षा चालकांना मराठी येत नाही असं काही निदर्शनास आलेलं आहे. त्यांचे कागदपत्र पण आम्ही तपासतो आहे की बोगस कागदपत्र त्यांनी सादर केलेले आहे का. जर अशा प्रकारचं काही चुकीचं घडलं असेल तर मी माझ्या RTOच्या अधिकाऱ्यांना पण सोडणार नाही. पण शेवटी महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी यावंच लागेल आणि ही राज्य शासनाची भूमिका आहे. ते बघूया ना आता. आम्ही आमच्या पूर्ण RTOना पूर्ण संरक्षण देण्याची जबाबदारी परिवहन मंत्री म्हणून माझी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.